मान धडावर दिसतीये. बाबाजींनी आमचे हात जर बांधले नसते ना तर आतापर्यंत तुमच्या अख्ख्या खानदानाला कापून फेकलं असतं. असे तसं नाही, सुभेदार आहोत आम्ही, सुभेदार. असाल सुभेदार असाल ते तुमच्या घरचे, आम्हाला रुबाब दाखवायचा नाही. ए तोंड सांभाळून बोला, तू जीभ हसडून हातात देईन मी तुझी. आधीच सांगून ठेवते तुला. अंबिके, प्रत्येक वेळेला तुम्हाला आरोप करायचा नाही. गप, एकदम गप. काय कर लावली तोंडातून एक शब्द जरी काढला ना तर मग बघा काय करतो. उकळत्या पाण्यात फेकून देईन, नाही तर झाडाच्या पारंब्याला बांधून आसुडाचे फटके देईन. असा मंत्र पुटपुटल की माकडावानी शेपटे येतील तुम्हाला. ए मनोरमे, काय बोललो होतो तुला? जायला सांगितलं होतं ना, मग का थांबलीस? अजून इथं नेक आणि सकूवर बारीक लक्ष ठेव. जी बाबाजी. मी नाही येत आता. अगं गंगा मावशी, घाबरतेस कशाला? घाबरू नकोस. तुझ्या हातून काहीतरी चूक झाली असेल म्हणून तर सासूबाई ओरडल्या ना, म्हणूनच त्यांनी तुला घराबाहेर काढलं ना. पण मग काय तू कायमची घराबाहेर झाडाखालीच राहणार आहेस? नाही ना? मग चल, मी आहे ना, घाबरू नकोस तू. अगं चल गंगा मावशी. सकुताई, अग्निशुद्धी, अग्निशुद्धी. बाबाजी, गंगा मावशी, मला काही म्हणालेस का? सकुताई, सकुताई, अग्निशुद्धी, अग्निशुद्धी. बाबाजी, बाबाजी. गंगा मावशी, मला सगळं आठवतंय, पण ते आठवून तुला त्रास होईल. हा विषय नको. बाबाजी, बाबाजी, आमची खूप पंचायत झाली हो. अहो, ती सखू त्या नरपशूच्या गुहेतून परत आल्यापासून माझ्या माणिकला ना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे फक्त सखूच दिसतीये. पण बाबाजी, अशी कशी सखू नरपशूच्या तावडीतून सुटून परत आली? गोर नका घेऊ अंबिके. आता बघ, मनोरमा घरी गेलीये ना, सखूला असा त्रास दिल ती, अशी छळल का सखूला सुखाचा श्वास बी घेणं अवघड जाईल. नाही, तिला माझ्याशिवाय कुणी छळायचं नाही. तो फक्त माझा हक्क आहे. मीच तिच्यावर सूड उगवणार. हे पोरी, गुमान गप बस. आवाज नाही करायचा. नाही बसणार. तुम्ही कोण मला सांगणार आहे? आणि काय ऐकू मी तुमचं? बस माणिक, काय लावलाय उद्धटपणा? तोंड सांभाळ. बाबाजींसमोर नम्र राहायचं. पण हिचा उद्धटपणा आमच्या उपयोगाचाच गुण आहे. कारण माणिक सखूच्या विरोधात वापरायला एक महत्वाचा मोहर आहे. नका वरडू पोरीला.
गुणी मुलगी हाय तुमची. आता फक्त जरा भैसटली एवढंच, पण तिच्यावर उपचार करायला हवा, म्हणजे समज ठीक होईल. पैसे पोरी पैस इथं बसवा तिला. बसवा. बस बस खाली. नाही नाही नाही, सखूची एवढी कट्टर शत्रू गमावून चालणारच नाही. माणिक आमच्या बाजूनी असलीच पाहिजे. तुम्हाला जाळतील जाळतील तुम्हाला जाळतील. अगं गंगा मावशी तू घाबरू नकोस. इथे कुठेच आग नाहीये, चटका नाहीये. जाळतील तुम्हाला. अगं गंगा मावशी तू घाबरू नकोस. अगं बाई, या गंगेला अग्निशुद्धीचं आठवू लागलंय की काय? सत्यानाश होईल. बाबाजी, तुमचीच कृपा. तुम्ही योग्य वेळी नजर ठेवायला पाठवलं म्हणून मला हे कळलं तरी. नाही नाही, या गंगेचा तातडीनं बंदोबस्त करायला हवा. गंगा मावशी तू घाबरू नकोस. मी आहे ना मी. मला सांग, मी कोण आहे? सखुताई. बाबाजी बाबाजी. अगं नाही गंगा मावशी, ते बाबाजींचं आसन आहे. तिथे बाबाजी नाही आहेत. तू थांब, मला आता जरा काम करू देत. गंगा मावशी, तू आहे ना बाकीचे विचार सोडून दे आणि मला सांग, मी कोण आहे? सखुताई. बरोबर. छान हा, छान. मालकीनबाई. मालकीनबाई? अगं मी मालकीनबाई नाहीये. म्हणजे आधी तुम्हाला छोट्या मालकीनबाई म्हणायचीस, पण आता सखुताईच म्हणतेस. मालकीनबाई. अगं गंगा मावशी, मी कुठे? काय भोंडला बुलाबाई सुरू आहे का तुमचं? कामा नाही आहेत का तुम्हाला?